सिंपल फ्युचर टेन्स इन्फॉर्मेशन. पुढे जाण्यापूर्वी थोडंसं रिवाइज करू आपण. आपण आता हा सिंपल टेन्सेस मधला शेवटचा भाग बघतोय. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण शिकलोय ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन. सिंपल पास्ट टेन्स मध्ये ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये ऍक्शन, पोझिशन आणि आज इन्फॉर्मेशन. आता या साध्या काळांना बराच वेळ लागला आपल्याला. म्हणजे जवळपास आपली बॅच 10 तारखेला सुरू झाली. 10 तारखेला झाली ना, बरोबर? हा. मग 10 तारखेपासून आज 10 दिवस झाले, त्यातले शनिवार रविवार गेलं तर आपल्याला जो वेळ लागला आहे साध्या काळांसाठी, तो जरी जास्त लागला तरी साधे काळ समजणे गरजेचं आहे. वेळ किती लागला याला महत्व आहे, किती समजलं याला महत्व आहे. आणि मग आता हा आजचा शेवटचा सिंपल टेन्सेस वाला एपीआय संपला की मग नंतर जो काय काळ सुरू होतील ते पटापट होतील. म्हणजे एका दिवशी 3 काळ होतात. त्याच्यामुळे आता नवीन ऍडमिशन्स आपण देत नाहीये. आता वृषाली आणि वृषालीची बहीण जी आली ते आता लास्ट, म्हणजे इथून पुढे देऊन उपयोग नाही, कारण लोकांना नाही कळणार. तर आपण मग आता पुढे सुरू होईल ना, ते चालू तिन्ही काळ एकत्र होतील, कारण ते तिन्ही काळ एकत्र चांगले समजतात. आणि ते सोपे यासाठी आहेत की तिथे 3-3 प्रकार आता नाही बघायला मिळणार. ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन आता नाही दिसणार. आता फक्त आणि फक्त ऍक्शन वालेच वाक्य दिसणार. म्हणजे आता सोपा प्रवास सुरू होतोय. पण साध्या काळांचा वारंवार रिव्हिजन करा, कारण तुम्ही पुढे जर अभ्यास करत राहिला तर मागचं, म्हणजे एक म्हण आहे ना, पुढचं पाठ आणि मागचं सपाट, तसं सपाट नको व्हायला. त्याचं वेळोवेळी मी तुम्हाला होमवर्क देत राहील, तुम्ही रिव्हिजन करायचं आहे. चला, मी तुम्हाला आता स्लाइड शेअर करतोय. सर्वांना व्यवस्थित आवाज येतोय? त्या डायलॉगवर हसलात का तुम्ही? पुढचं तर स्लाइड शेअर करतो मी तुम्हाला. येस. आता बघा तुमच्या स्क्रीनवरती सिंपल फ्युचर टेन्स इन्फॉर्मेशन लिहिलेला असा भाग दिसतोय. सिंपल फ्युचर टेन्स इन्फॉर्मेशन असा लिहिलेला भाग दिसतोय. म्हणजे आज आपल्याला साध्या भविष्य काळातलं इन्फॉर्मेशन कसं असतं ते कळणार आहे. खाली डेफिनेशन लिहिलं आहे. करता कुठे असेल किंवा कसा असेल, म्हणजे कुठल्या अवस्थेत किंवा कसा असेल याचा अंदाज बांधताना सिंपल फ्युचर टेन्स इन्फॉर्मेशन हा कॉलम वापरला जातो. खाली मी 4ही प्रकारचे डेफिनेशन्स म्हणजे फॉर्म्युलाज दिलेले आहेत. फॉर्म्युलाज ते आपण एकदा बघून घेऊ आणि मग डायरेक्टली आज आपण उलटा प्रवास करायचा आहे, जो मध्ये आधी करावा लागणार आहे. उलटा प्रवास तर पुढे कळेल. पहिलं जे होकारार्थी वाक्याचं डेफिनेशन आहे ते बघा कसं आहे, स्क्रीनवर दिसतंय. 1 मिनिट. थोडासा आवाज येतोय, तर तुम्ही म्यूट कराल का सर्वांनी? येस, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग चांगलं मिळेल. हा. तर या ठिकाणी पहिलाच फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस शॅल बी किंवा विल बी प्लस नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह. म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर करता अधिक शॅल बी किंवा विल बी अधिक नाम किंवा विशेषण. मग या ठिकाणी शॅल बी विल बी पैकी काय वापरायचं, तो आपला साध्या भविष्य काळाचा तिन्ही प्रकारातला नियम. करत्या ठिकाणी आय किंवा वी असेल तर मूळ नियम सांगतो शॅल बी यायला पाहिजे, आणि आय आणि वी सोडला तर बाकी सर्व कर्त्यांच्या नंतर विल बी यायला पाहिजे. पण मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे शॅल बीच्या ऐवजी सर्व 9 कर्त्यांसाठी विल बी वापरला तरी चालणार आहे. म्हणजे मग डेफिनेशन होत आहे सब्जेक्ट प्लस विल बी प्लस नाउन ऑर ऍडजेक्टिव्ह, म्हणजे नाम किंवा विशेषण. विशेषण काय असते तुम्हाला माहिती आहे ना, जे तुम्हाला नामाबद्दल, वस्तू, व्यक्ती, ठिकाणाबद्दलची विशेष माहिती सांगतं त्याला विशेषण म्हणतात. ओके. तर आपण नामांची वाक्य जास्त बघतोय, विशेषणांचे पण आपण मध्ये आधी घेत असतो, पण अजून काय घेईन मी. दुसरं डेफिनेशन आहे सब्जेक्ट अधिक शल नॉटला शांत म्हणते बघा, SHANT. शांट बी म्हणजे शल नॉट बी किंवा वोंट बी म्हणजे विल नॉट बी. आता याचा उच्चार वोंट करायचा आहे. वोंट. वॉन्ट केला वॉन्ट तर WANT होतो. याचा अर्थ होतो हवे असणे किंवा पाहिजे, एखादी गोष्ट पाहिजे, इच्छा व्यक्त करण्यासाठी वॉन्ट वापरतात.
आणि विल नॉटचा शॉर्ट फॉर्मला वोंट म्हणतात. व ला काना एक मात्रा टिंब वोंट. तर हा झाला नकारार्थीचा फॉर्म्युला. सब्जेक्ट अधिक शांट बी किंवा वोंट बी अधिक नाम किंवा विशेषण. मग वोंट बीच घेऊ आपण, शांट बी राहू साईडला. तिसरा आहे प्रश्नार्थी. सुरुवात शाल बी किंवा विल बीने. आपण विल बी म्हटलं तर सुरुवात विल बीने झाली. अधिक सब्जेक्ट म्हणजे करता, अधिक नाम किंवा विशेषण म्हणजे नाम किंवा नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह. या ठिकाणी विल बी नंतर करता म्हटलंय, पण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की विल नंतर करता घेऊन नंतर बी घेतलं तर चालतो का? तर 100% चालतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि चौथा प्रकार आहे शांट बी किंवा वोंट बी. आपण वोंट बी याला घेऊया. विल नॉट बी अधिक करता अधिक नाम किंवा विशेषण. या ठिकाणी सुद्धा वोंट पहिला घेऊन मग करता घेतला आणि नंतर बी लावला. वोंट आय बी असं म्हणजे बी नंतर लावला तरी चालण्यासारखं आहे. आता आपण आज थोडासा प्रवास उलटा करायचा आहे, कारण मध्ये आधी हा उलटा प्रवास लागतो. उलटा प्रवास यासाठी की आपल्याला इंग्लिश समजतं बऱ्यापैकी. कोणी काय म्हटलं तर बऱ्याच अंशी आपल्याला समजतं, पण बोलण्याची वेळ आली तर आपण गडबडतो. म्हणजे अर्धा प्रवास झालाय. इंग्रजी येतंय पण वन वे, म्हणजे येतंय म्हणजे समजतंय, पण अजून जातही नाही. जातंय म्हणजे आपल्याकडून जात नाहीये. म्हणजे फक्त येतंय म्हणजे इनकमिंग आहे आणि आउट गोईंग नाहीये, असा प्रकार इंग्लिशचा आहे. तर आउट गोईंग साठी प्रयत्न आपल्याला करायचे आणि त्यासाठी आपण हा वर्कशॉप लावलेला आहे. आता आज आपण इनकमिंग वाली वाक्य बघायचे. तुम्हाला एकदम सोपा प्रवास आहे आजचा. आता सर्वांकडून मला अपेक्षा आहे की तुम्ही मला उत्तर देऊ शकाल. So let's have some of the sentences. Here are first 10 sentences. I will ask one by one. पहिले आहेत मनीषा चव्हाण मॅडम. तुम्ही मला सांगणार आहात शी विल बी अ ग्रेट लीडर याचा मराठी अर्थ काय आहे? बनू शकेल. शकेल म्हणलं की कुड बी येतो बरं, त्या पुढे शिकायचं आपल्याला. ओके, मग बनेल म्हणायचं का तुम्हाला? ती चांगला नेता बनेल, तर हे दोन अर्थाने होतं. ती चांगला नेता बनेल किंवा ती चांगला नेता असेल. विल अर्थ असेल किंवा बनेल. मग असेल घेऊ आपण ना. मग शी विल बी अ ग्रेट लीडर. आता ती चांगला नेता नसेल किंवा ती चांगला नेता बनणार नाही. कसं म्हणाल? आपण अनुराधा मॅडमला विचारू. अनुराधा देशपांडे मॅडम सांगा. येस, बरोबर. शी विल नॉट बी अ ग्रेट लीडर. विल नॉटला वोंट म्हटलं तरी चालेल. शी वोंट बी अ ग्रेट लीडर. आता ती चांगला नेता होईल का असं म्हणायचं? प्रतिभा मॅम तुम्ही सांगा बरं. हो, बोला. हा, बोला. विल शी. हा, येस. विल बी शी अ ग्रेट लीडर किंवा विल शी बी अ ग्रेट लीडर, दोन्ही प्रकारचा आहे. आणि पुढे आहे अश्विनी मॅडम. ती चांगला नेता नसेल का? अश्विनी मेहत्रे मॅडम तुम्ही सांगू शकाल. वोंट यांनी सुरू करा. वोंट आहात ना तुम्ही? हा, मग पुढे घेऊ का? माधुरी थिटे मॅम तुम्ही सांगा बरं. हा, ती चांगला नेता नसेल का? वोंट. हा, वोंट बी शी अ ग्रेट लीडर. व्हेरी गुड. आता सांगणार आहे. हा, आता सांगतील गीतांजली शेलार मॅडम. ही विल बी द नेक्स्ट प्रेसिडेंट. काय म्हणणार?
गीतांजली शेलार मॅडम आपण सांगणार आहात. शिव हा व्हेरी गुड. बनेल किंवा असेल. व्हेरी गुड. ही विल बी द नेक्स्ट प्रेसिडेंट. तो पुढचा पंतप्रधान नसेल. आता सांगतायत मनीषा भोसले मॅम. येस, व्हेरी गुड. ही विल नॉट बी द नेक्स्ट प्रेसिडेंट. तो पुढचा नेता पण पुढचा पंतप्रधान असेल का? मनीषा पाटील मॅम तुम्ही सांगा. सांगताय तो पुढचा नेता नसेल का? असेल का? हा, वोंट ही बी द नेक्स्ट प्रेसिडेंट. आणि तो पुढचा नेता नसेल का? नीता शुभागडे मॅम. तो पुढचा हा निगेटिव्ह क्वेश्चनिंग आहे. तो पुढचा नेता नसेल का? वोंट. हा, द नेक्स्ट प्रेसिडेंट. येस. आता मला स्टोर मीट नाव जसं मीट कोरन का व्हॉट इज दिस मीट कोणाचं आहे आज नाव सांगाल? हा, तुमचं आहे का? बरं, मला लक्षात नाही म्हणून मला विचारावं का नाही. बरं, तुम्ही सांगाल सारिका मॅम. दिस प्लेस विल बी अ टुरिस्ट अट्रॅक्शन सून. बघा, ट्राय करा जमलं तर. हा, लवकरच बनेल. बनेल. हा, आणि सून म्हणजे लवकरच. हे ठिकाण लवकरच प्रवाशांचं आकर्षण बनेल. हा, व्हेरी गुड. चांगलं सांगितलं. फॅन्टॅस्टिक. आता फक्त नकार. हे ठिकाण प्रवाशांचं आकर्षण बनणार नाही. मी मराठीत सांगितलं तुम्हाला. इंग्लिश मध्ये सांगा. येस, वोंट बी अ टुरिस्ट अट्रॅक्शन सून. ओके. आता मी सगळे पॉझिटिव्ह सेंटेन्स घेतो बरं का. आता चार चार फॉर्म तीनचे बघितले. तुम्हाला होमवर्कला देणार आहे मी. चौथा, आता पहिल्यापासून विचारायला सुरुवात करतो मी. चौथा आहे द इव्हेंट विल बी अ ग्रँड सक्सेस. आता इव्हेंट विल बी अ ग्रँड सक्सेस मला विचारायचं आहे. प्रतिभा मॅम. म्यूट झालंय का? तिकडून हे करता येईल तुम्हाला. आवाज येतोय तुमचा मला पण. म्यूट असं झालं नसतं आवाज. बोला बिंदास. दिस इव्हेंट विल बी अ ग्रँड सक्सेस. आता मग पुढच्या मॅम ज्या आहेत त्या सांगतील मला. रेणुका बावधानी मॅम सांगा. दिस इव्हेंट विल बी अ ग्रँड सक्सेस. ग्रँड सक्सेस म्हणजे माहितीये का? हा, नाही ना. ओके, ग्रँड सक्सेस म्हणजे मोठं यश. ग्रँड, एकदम जबरदस्त यश. आणि इव्हेंट म्हणजे हा, बोला बोला. हा, हा इव्हेंट, हा कार्यक्रम एक मोठं यश होईल. हो, हा कार्यक्रम मोठं यश होईल किंवा मोठं यश असेल अशा पद्धतीचे वाक्य झालेलं आहे. हा, या. आता आपण पुढचं वाक्य घेतोय. टुमॉरो विल बी अ हॉलिडे. एकदम सोपं वाक्य आलेलं आहे आणि हे वाक्य जातंय श्वेता हटेकर मॅम, म्हणजे मला वाटतं भेंदळे मॅम. टुमॉरो विल बी अ हॉलिडे. हा, येस, व्हेरी गुड. उद्या सुट्टी असेल. उद्याला सुट्टी असेल. स्मिता चव्हाण मॅम, तुम्ही सांगायचं. 1 मिनिट. व्हॉट हॅपन टू इट. हा, स्मिता चव्हाण मॅम तुम्ही मला सांगताय आता. दॅट बुक विल बी अ बेस्ट सेलर. सांगा.
ते ते पुस्तक. हा हा हा. बेस्ट, नाही नाही, बेस्ट सेलर कोणाला सांगता येईल का बेस्ट सेलर? हा, त्या पुस्तकाला नाही, तिथे उपमा दिलेली आहे. उपमा दिलेली हे. हा, नाही नाही नाही, ऐका ऐका. नाही, तुम्ही सगळे थांबलेत तर मला सांगताय. ऐक, ऐका आता. हा, ते पुस्तक एक चांगली विक्री होणार करणारं पुस्तक असेल, म्हणजे बेस्ट सेलर म्हणजे खूप खप होणार. बेस्ट सेलर इथं कोणाला म्हणते नाही बेस्ट सेलर. इथे पुस्तकाला उपमा दिलेली आहे. हे झालं ऍडजेक्टिव्ह, विशेषण आहे ते. ते पुस्तक खूप मोठी विक्री होणार असेल, म्हणजे खूप जबरदस्त बेस्ट सेलर असं आहे ते. पुस्तकाला विशेषण दिलेलं आहे ते. आता 7वं, दिस प्रोजेक्ट विल बी अ चॅलेंज फॉर अस. दिस प्रोजेक्ट विल बी अ चॅलेंज फॉर अस, आणि हे सांगतायत स्वप्न आपले हे. सांगा, स्नेहल स्नेहल कडलं. दिस प्रोजेक्ट विल, अरे वा वा वा, हा प्रोजेक्ट, हा प्रकल्प आपल्यासाठी आव्हानात्मक असेल. व्हेरी गुड. आता 8वं, युअर एफर्ट्स विल बी अ बिग हेल्प. हे सांगायचंय मला. आता तुम्ही सांगतो, नाव सांगतो. सुशीला मॅम सांगतील मला. हम्म, सुशीला मॅम सांगतील मला. वाक्य आहे, युअर एफर्ट्स विल बी अ बिग हेल्प. एफर्ट्स म्हणजे काय? तर घेतलेले परिश्रम. हा, किंवा बोला ना, काय म्हणताय, कसं म्हणाल? युअर एफर्ट्स विल बी अ बिग हेल्प. काय वाटतंय? मदत असेल. तुझे कष्ट किंवा तुझे प्रयत्न ही मोठी मदत असेल. असेल या अर्थाने विल बी आलेला आहे. आता स्वप्नाली बाले मॅम आपण सांगणार आहात. वाक्य तुमच्या समोर आहे. द न्यू रूल विल बी अ गेम चेंजर. द न्यू, हा, द गेम, हा, गेम चेंजरला माहितीये मराठीमध्ये काय म्हणतात? हा, म्हणजे अचानक बदल आणलेला, पण गेम चेंजर म्हणजे आपल्या हातातून गेलेला सामना परत मिळवून देणारा गेम चेंजर म्हणतात. तसा गेम चेंजरचा अर्थ होतो. आता सांगणार आहे, एक मिनिट हा. एक मिनिट, एक मिनिट. हा, आता वैशाली तू सांगणार आहेस बरं का. वैशाली तुझ्यासाठी वाक्य आहे, दिस आयडिया विल बी अ टर्निंग पॉइंट इन द इंडस्ट्री. हा, बोल बोल. वैशालीच बोलते का? वृषाली ना का? वृषाली बोल. अरे हा हा, वृषाली, यस, वृषाली क्षीरसागर बोल. काय वाटतंय? कपास करायचं? कर कर. ही आयडिया आहे. हा हा, तशी आयडिया बरोबर. ही, हा, असेल. असेल ना? व्हेरी गुड. मग आता काय हे इंग्लिश शब्द आहेत ना, त्याला मराठी शोधायचं म्हणजे फार अवघड होतो. टर्निंग पॉइंट म्हणजे दिशा बदलवणारा. हा, दिशा बदलवणारा. काय म्हणताय? हा, वेगळं वळण देणारा. हो, चांगल्या अर्थाने वेगळं वळण देणारा असं म्हणतात. आणि आता द मीटिंग विल बी अ क्रुशल वन. क्रुशलचा अर्थ कोणाला माहिती आहे का? क्रुशल. हा, हे जो सांगितलं त्याची कल्पना ही इंडस्ट्रीची दिशा बदलवणारी असेल.
दिशा बदलणारी असा अर्थ. आता वैष्णवी, वैष्णवी सांगशील तू आता मला. जमलं तर सांग वैष्णव, डोंट वरी, तू आत्ताच जस्ट आलेली आहेस, तू बघ जमलं तर मी तुला. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. नको सांगूस, नंतर सांग, मी तुला सगळे व्हिडिओ पाठवतो, मग सांग. आता मला सांगणार आहेत, कोण राहिल्या बरं. आता राहिल्या कोण नाही. आता मी तुमच्याकडे देतो पारड. तुम्ही बोलायचंय, आणि तुमचं बोलणं झालं की तुमचे ऑडिओ म्यूट करायचे, म्हणजे जे बोलत नाहीत ना, त्यांना मी सांगितल्यावर कळेल याचं उत्तर काय आहे. पहिल्यांदा प्रयत्न करा तुम्ही. पहिले एक 10 सेकंद 20 सेकंद प्रयत्न करा, नंतर मी सांगेन तेव्हा जरा म्यूट करा. आता बघा पुढचं वाक्य आहे, दिस मीटिंग विल बी अ क्रुशल वन. क्रुशलचा अर्थ कधी ऐकलाय का तुम्ही हा शब्द? क्रुशल, क्रुशल, हा बरं, अजून कोण सांगेल? क्रुशल. हा, कोणतं सांगितलं आता? क्रिटिकल, येस. क्रुशल म्हणजे जवळपास क्रिटिकलच, थोडीशी अवघड, त्रास देणारी, कटकटीची, किंवा क्रुशल म्हणजे थोडस डोकं खाणारी, अशा अर्थाने म्हटलेलं आहे. तर ही मीटिंग, मीटिंग क्रुशल असेल. क्रुशल वन जो वापरलं ना, म्हणजे ते एक नाही म्हणायचं, क्रुशल वन म्हणजे अनेक अनेक अडचणींपैकी एक अडचण असणारा हा क्रुशल वन म्हटलेला आहे. पुढे 12व, द अपकमिंग मॅच विल बी अ टफ कॉम्पिटिशन. कुणी सांगा आता. द अपकमिंग मॅच. ओके. टफला मराठी काय म्हणतात? अवघड, अवघड स्पर्धा असेल. टफ म्हणजे अवघड स्पर्धा असेल. आणि अपकमिंग म्हणजे होणारी किंवा येणार, तर होणारी मॅच. आता मी जे बोलत नाही त्यांच्यासाठी एकदा बोलून बोलून दाखवतो, बाकी त्यांनी तर बोलू नका मध्ये, हा. द अपकमिंग मॅच विल बी अ टफ वन, याचा अर्थ मराठीत होतो होणारी मॅच. अपकमिंग म्हणजे येणारी किंवा होणारी, तर आपण होणारी म्हणू. तर होणारी मॅच ही खूप अवघड स्पर्धा असेल. आता मॅच म्हणजे, मॅचला काय म्हणतो आपण? सामना. मग होणारा सामना हा, ही खूप अवघड स्पर्धा असेल. टफ म्हणजे सांगता येणार नाही कोण जिंकेल कोण हरेल, अशा अर्थाने. आता 13व, धिस डिसिजन विल बी, काय म्हणताय, ऐकायला नाही आलं मला. दिस डिसिजन विल बी अ माइलस्टोन इन आवर जर्नी. चला कुणा येते बोलू, बोला बरं. हा, हा निर्णय तुमच्या प्रवासातला मैलाचा दगड ठरेल. येस, किंवा असेल. हा निर्णय तुमच्या प्रवासातला मैलाचा दगड असेल, अशा अर्थाने म्हटलेलं आहे. आता पुढची काय वाक्य मी होमवर्कला देणार आहे. या वाक्यांना आपण थोडंसं ऑपरेशन करू, यांचं फाडू यांना जरा वाकडे तिकडे. बघू आता तुम्ही काय सांगता. मी आता तुम्हाला ही वाक्य मराठीत सांगतो, तुम्ही इंग्लिश मध्ये सांगायची. पहिलं वाक्य आहे, शी विल बी अ ग्रेट लीडर. ओके. आता मी हे वाक्य मराठीत घेतो, तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगायचं. ती एक मोठी नेता होती. थांबा 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 थांबा, नाही होती नाही. हा बरोबर, ती एक मोठी नेता होती. कसं म्हणाल? हा, शी हॅड नाही म्हणायचं, वॉज. हा, आता ऐका बरं का, की या ठिकाणी हॅड का नाही घ्यायचा? कारण हे पोझिशन नाहीये, हे इन्फॉर्मेशन आहे साध्या भूतकाळातलं. आणि म्हणून तिथे वॉज किंवा वेअर वापरला जातो. करता शी म्हणजे एकवचनी आहे, म्हणून वॉज आला. शी वॉज अ ग्रेट लीडर. बर, आता मी पुढचं एक वाक्य सांगतो, हा. तुझ्याकडे नेतृत्व होते, तुझ्याकडं मोठे नेतृत्व होते. आता सांगा. शी हॅड पुढं
शी हॅड अ ग्रेट लीडर. लीडरशिप म्हणायचं इथे. येस. शी हॅड नेतृत्व. नेता म्हणून लीडर आणि नेतृत्व म्हणजे लीडरशिप. तिथं वाक्य होणार शी हॅड ग्रेट लीडरशिप. ओके. आता परत वाक्य वेगळं घेतो आम्ही. ती मोठा नेता बनली. सांगा. बर, अजून कोण सांगताय? हा, बनली. आता तुमचं सगळ्यांना झालं की मग मी सांगतो. झालं का सांगून? हा. आता बघा, ती एक मोठा नेता बनली. हे वाक्य आलं साध्या भूतकाळातील ऍक्शन कॉलमचं. इथं कृती घडलेली आहे, क्रियापद आहे वाक्य शेवटी. बनणे, होणे, बनणे, याला इंग्लिशमध्ये बिकम म्हणतात. मग बिकमचा सेकंड फॉर्म बिकेम. नाही नाही नाही, बिकेम साधा भूतकाळ आहे ना. मग बिकेमचं दुसरं रूप बिकेम घ्यायचा. मग वाक्य होणार शी बिकेम अ ग्रेट लीडर. आलं का लक्षात? आता नकार घेऊ आपण. हा. ती मोठा नेता बनली नाही. सांगा आता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा. हा. आता मी सांगतो. हा. इथे साधा भूतकाळ ऍक्शन कॉलम आहे. वाक्य नकारार्थी आहे, म्हणजे डीड या सहाय्यक क्रियापदाचा वापर नॉटला घेऊन होणार कर्त्याच्या नंतर. मग शी डिड नॉट. मग डिड नॉट आला की जे दुसरं रूप घेतलं होतं होकारार्थीमध्ये, ते पहिल्या रूपात परावर्तित होणार, कारण वाक्यात डिड आलेला आहे. मग शी डिड नॉट बिकम अ ग्रेट लीडर. आलं का लक्षात? हा. आता वेगळं वाक्य घेतो बरं का मी. पहिले काही लोक बोलली तर बोलू द्या, काय टेन्शन आहे. जे बाकी लोक आहेत ना, त्यांनी काय टेन्शन घेऊ नका. नंतर मी बरोबर सगळ्यांचं बोलून झालं की बरोबर सांगतोय मी. काळजी करू नका. आता मी वाक्य काय घेतो बरं का. 2 मिनिटं, 2 मिनिटं. ती मोठी नेता आहे. हा. शी इज अ ग्रेट लीडर. येस. वाक्य झालं ती मोठा नेता आहे. मग शी इज अ ग्रेट लीडर. मला सांगा, कुठला काळ आणि काळातला कुठला प्रकार सांगा बरं. सिंपल. हा. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधला हे इन्फॉर्मेशन आहे. आलं का लक्षात? आता वैशाली आणि वृषाली, तुम्ही फक्त ऐका, काळजी करू नका. मी सगळे रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला समजेल. ओके. आता बघा. हा. हा. आता वाक्य घेतलं इन्फॉर्मेशन वालं. आता पुढचं वाक्य बदलतोय. तिच्याकडे मोठं नेतृत्व आहे. थांब जरा. हॅज कोण कोण म्हणलं? हॅज कोण कोण म्हणलं बघूले. मनीषा मॅडम हॅज म्हणल्या. परत मनीषा भोसले मॅडम हॅज म्हणल्या. है ना. नीता शुभागडे मॅडम हॅज म्हणल्या. प्रतिभा मॅडम हॅज म्हणल्या. अरे बापरे, सगळे हॅज म्हणलात. तुम्ही तुम्ही सगळे हॅज म्हणलात ना. आणि तो ना. हॅज बरोबर बोललो तुम्ही. हॅज हॅज. मी मुद्दामून तुम्हाला गडबडमध्ये आणलं. कोण म्हणलं म्हणलं तुम्ही उत्तर बदलली. नाही नाही सर, नाही नाही, हॅज नाही, हॅव हॅव हॅव. तर हॅज हा बरोबर आहे. कारण करता एकवचनी आहे. ही, शी, इट सिंग्युलर नाउन. म्हणजे हॅज बरोबर वापरलात तुम्ही. शी हॅज अ ग्रेट लीडरशिप. आता तिच्याकडे मोठं नेतृत्व आहे. हा बोल. असं झालं नाही का? सॉरी सॉरी सॉरी. झालं. तिच्याकडे मोठं नेतृत्व आहे का, असा प्रश्न आहे. हम्म. हा. बर. आता मी सांगतो. हा.
येस. आता बघा मी सांगतो. हा, बरोबर. ऐका, आता मी सांगतो. दोन प्रकारचे वाक्य सांगतो, सोपं आणि अवघड दोन्ही. म्हणजे ग्रामॅटिकल एकदम परफेक्ट आणि दुसरं शॉर्टकट वालं. प्रश्नचिन्ह आहे. तिच्याकडे मोठं नेतृत्व आहे का? मग डज आला, कारण ही शीड आहे. मग डज शी हॅव येतो, हॅव. हॅवचा हॅव होतो कारण वाक्यात डज आलाय. डज शी हॅव अ ग्रेट लिडरशिप? आणि जर डज नाही घेतला तर वाक्यात सुरुवातीला डायरेक्ट हॅज घेतला. हॅज शी अ ग्रेट लिडरशिप, हे एकदम सोपं वाक्य आहे. मग डज आणि हॅजचा हॅव व्ह्यूचा प्रकार होतच नाही. हॅज येतो डायरेक्ट, हॅज शी अ ग्रेट लिडरशिप. पण हे कधी बोलायचं आहे शॉर्टकट? जेव्हा तुम्ही खरंच इंग्लिशमध्ये पारंगत व्हाल तेव्हा हे शॉर्टकट मारा. आता जरा बेसिक ग्रामर प्रमाणे म्हणा, डज शी हॅव अ ग्रेट लिडरशिप? ओके. हा. आता पुढचं एक वाक्य आहे, ती मोठी नेता बनते. नाटकात ती मोठी नेता बनते असं घेऊ आपण. चला, नाटकात हा हा बनते, काळ ओळखा बरं. नाटकात शी, हा, बर, इन्फॉर्मेशन आहे का? बर. आता तुम्हाला वाटणार की सर मला सारखेच मजा करत असतील नाही का? हे इन्फॉर्मेशन. हा, मला तेच म्हणायचंय. हा, सिंपल. हा, आता कसं, साधा वर्तमान काळ ऍक्शन वाला वाक्य आहे. मग शी बिकम्स अ ग्रेट लीडर इन द प्ले. नाटकात म्हणून इन द प्ले म्हणू आपण, कारण वाक्य बसायला पाहिजे ना बरोबर. ती मोठा नेता बनते असं तर थोडस अपुरं वाटतंय. म्हणून नाटकात ती मोठा नेता बनते. मग शी बिकम्स अ ग्रेट लीडर इन द प्ले, असं ते वाक्य बनलेलं आहे. ओके. आता पुढचं वाक्य, जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत वाक्य घेऊ, मध्ये आधी कट झालं तरी चालेल. पुढचं वाक्य बघा. आता पुढचं वाक्य, ही विल बी द नेक्स्ट प्रेसिडेंट. आता मधला घेतो मी, कुठले ते मला सांगायचंय. अं, त्याच्याकडे पंतप्रधान पद होतं. प्रेसिडेंट पोस्ट, बर. ही हॅड, हॅड ना, ही हॅड अ, ओके. ही हॅड, नाही साधा भूतकाळ आहे, हॅड बरोबर आहे. पोझिशन वालं वाक्य आहे. मग ही हॅड द प्रेसिडेन्सी. प्रेसिडेंट पोस्ट म्हणजे प्रेसिडेन्सी. गॉट इट? ही हॅड द प्रेसिडेन्सी. बर. आता बघा, तो पंतप्रधान बनला. काय म्हणताय? हा हा हा, चालेल ना. द द निश्चित आहे ना म्हणून. आता बघा, तो पंतप्रधान बनला. येस, व्हेरी गुड. ही बिकेम द प्रेसिडेंट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शबाश. त्याच्याकडे पंतप्रधान पद आहे. हा, ही हॅज द प्रेसिडेन्सी. आता या ठिकाणी द का आलाय? कारण पंतप्रधान पद हे एकमेव आहे, निश्चित आहे, म्हणून द लागलेला आहे. आता बघा हा, आता तिसरं वाक्य आहे. मध्ये आधी संपेल पण बोलू पटकन आपण. ही जागा प्रवाशां हा टुरिस्टचं आकर्षण होती. ही जागा प्रवाशांचं आकर्षण होती. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. धिस प्लेस वॉज अ टुरिस्ट अट्रॅक्शन. आणि ही जागा प्रवाशांचं आकर्षण आहे. धिस प्लेस इज अ टुरिस्ट अट्रॅक्शन. कारण साधा वर्तमान काळ इन्फॉर्मेशन आहे, इजचा वापर केलाय बघा. एमिजार पैकी धिस प्लेस एकवचनी आहे, म्हणून धिस प्लेस इज अ टुरिस्ट अट्रॅक्शन. आता मी काय करतो बघा, जे व्हिडिओ झालेत ना, आता या दोन मुलींसाठी मला पाठवावं लागणार, त्या जरा उशिरा जॉईन झाल्या. तर मी सर्वांना आता सॅटरडे आणि संडे
काही होमवर्क नाही देणार. सगळे जुने सिम्पल टेन्सेसचे व्हिडिओ बघून घ्यायचे. मी लाईनीत तुम्हाला पाठवतो. चालेल का? हा हा. कारण एकदा एकदा का साधे काळ समजले ना, की अर्धा प्रवास झाला मग. आणि तुम्हाला बऱ्यापैकी समजले ना, मला तरी वाटते बरं का. यू आर डुईंग व्हेरी वेल, फॅन्टॅस्टिक. जे उत्तर देत नाहीत त्यांनी पण, जर येत नसेल, सर्वांबरोबर लगेच आपल्याला स्वतःची लेवल न्यायची आहे. आणि म्हणून दिलेले व्हिडिओ बघायचे सगळे बरं का, मी पाठवेन ते. ओके. पुढचं वाक्य बघा. उद्या सुट्टी असेल ना. काल सुट्टी होती. शाबास. आज सुट्टी आहे. टुडे इज हॉलिडे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता बघा. त्यांना सुट्टी आहे. शाबास, व्हेरी गुड. त्यांना सुट्टी होती. संपलं.